ह्या कोणत्या प्रकारचा झेंडू आहे कमेंट करून नक्की सांगा। हा आहे बंधारा, हे आहे आपलं रान आणि तिकडं आहे आपलं घर। तर नमस्कार सगळ्यांना। तर कसे आहेत तुम्ही? आणि आम्ही खूप दिवसांपासून व्हिडिओ टाकला नव्हता, तर आज आम्ही व्हिडिओ टाकत आहेत। तर बघू शकता आमचे इकडचं वातावरण आणि काही असं दिसत आहे आणि सूर्य बघू शकता आता वाजलेले आहेत 5 आणि काही असं वातावरण झालेलं आहे। आता आपण इकडचं वातावरण बघण्यासाठी आलतो आणि आता आपण चाललेलो आहे घरी। तर आता मी चाललेले घरी, पण म्हणलं आता ह्याच वातावरणात बसावं आणि इथं बघू शकता किती भारी वातावरण झाले। तसं पण घरी आता थोड्या वेळाने थंडी वाजायला पण सुरुवात होईल आणि इतकी थंडी ना आता सध्या, पण आता 2 दिवस झालं काय कमीच थंडी। आता मी चालले घराकडे आणि तुम्हाला एक झाड दाखवते मी, आहे ते झाड, आणि तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की हे झाड कशाचं आहे। आणि इथं बघू शकतात ह्या आपल्या मिरच्या, तर ह्या 2-3 दिवस झालं तोडलेल्या आहेत, कारण की ह्या वाळल्यात आणि ह्या आत्ताच तोडलेल्या आहेत। इथं बघू शकता आणि तिकडं बसलेली आहे मम्मी, जी करते कांड्या गायांना खाण्यासाठी। तर आता बघू शकता आपण आलेलो आहे झेंडूच्या झाडापाशी आणि झेंडूला असं एक फूल आलेलं आहे आणि बाकीच्या कळ्या आलेल्या आहेत आणि हे फूल थोड्या दिवसांनी चॉकलेटी होतं। तर तुम्ही ह्या कोणत्या प्रकारचा झेंडू आहे कमेंट करून नक्की सांगा। आणि इकडं आहे आपलं वांग्याचं झाड, ज्याच्यावरती रोग पडलेला आहे आणि इथं आलेली आहे 2 जांभळीची झाडं छोटी छोटी। तर आपण थोड्या दिवसापूर्वी लावलेला लसूण आणि आता आपण रानात जाऊन बघूयात की तो केवढा झालेला आहे। तर हा आहे आपला लसूण आणि आता बघू शकता तिकडं होतं कांद्याचं बी टाकलेलं, पण ते पण उगवलं नाही आणि इकडं होता आपला हरभरा, तो पण काय उगवलं नाही। मग आज आपण तिथं बी टाकून परत पाणी दिलेलं आहे त्याला। तर बघू शकता लसणाची वाढ पण छान झालेली आहे आणि इकडं आहे आपली कोथिंबीर, तर कोथिंबीर पण खूप छान आलेली आहे। चला तर आपण जाऊया आपल्या झाडांकडे आणि आपल्या रानात कोणती कोणती झाडं आहेत ते पण तुम्हाला दाखवतो। तर बघू शकता हे आहे आपलं जांभळीचं झाड आणि हे 2 वर्षापूर्वी आम्ही लावलेलं आणि ह्याची वाढ खूप छान झालेली आहे आणि ह्याला नवीन पालवी पण फुटलेली आहे आणि थोडासा रोग पण आहे ह्याच्यावर, पण बघू शकता झाड खूप छान दिसत आहे। चला तर जाऊया आपण पुढच्या झाडाकडे। आणि तुम्ही लांबून बघू शकतात हे किती मोठं झालेलं आहे आणि हे बघू शकतात हे आहे आपलं चिक्कूचं झाड। चला तर वर जाऊन बघूयात आपण चिक्कूला। तर हे बघू शकता हे आहे आपलं चिक्कूचं झाड आणि हे पण 2 वर्षापूर्वीच लावलेलं, त्या मानाने खूप मोठं झालेलं आहे, 2 वर्षाचं आहे तरी पण। आणि तुम्ही बघू शकता त्याला आलेलं आहे छोटे छोटे चिक्कू। तर बघू शकता त्याला 4-5 चिक्कू आलेले आहेत आणि छोट्या छोट्या कळ्या पण आलेल्या आहेत। तर चला तर आता पुढच्या झाडाकडे जाऊ। तर हे आहे आपलं दुसरं चिक्कूचं झाड आणि त्याला पण लागलेले आहेत छोटे छोटे चिक्कू। ह्याला पण चिक्कू लागलेले, पण बहुतेक ह्याचे चिक्कू गळून गेलेले आहेत, पण झाड खूप छान फुटलेलं आहे। जाऊया आपण आपल्या आंब्यांच्या झाडाकडे। तर हे आहे आपलं आंब्याचं झाड आणि हे पण 2 वर्षापूर्वीच लावलेलं आहे आणि ह्या सर्व झाडांना खूप छान पालवी फुटलेली आहे, पण ह्याच्यावरती रोग पडलाय कसला तरी, त्याच्यामुळे त्याची अर्धी पानं खाल्लेली आहेत आळ्यांनी आय थिंक। तर बघू शकतात हे आहेत आपली सर्व झाडं आणि तिकडं आहेत आपली मोठे जे आंब्याची झाडं आहेत ती 5 वर्षापूर्वीची, आणि हे आहे आपलं कडवळ म्हणजे ज्वारी, आणि जे की आजच आपण त्याला खत टाकून पाणी दिलेलं आहे। तर आता वाजलेले आहे 5:30 आणि बघू शकता हे वातावरण किती छान झालेलं आहे। आपण जाऊयात घरी आणि तुम्हाला आता मी दाखवलं इकडचं वातावरण आणि आपली आंब्याची झाडं आणि चिक्कूची झाडं। हे आहे आपलं गायांचं मोठं कडवाळ आणि ह्याचे पण 4-5 साडे संपलेलेच आहेत आता, आणि तो आता अर्धा चालू आहे। तर बघू शकता आपण आलेलो आहे आपल्या छोट्या मकाकडं आणि बघू शकता त्याची वाढ अशी झालेली आहे आणि तिकडं आहे आपलं मंदिर आणि समोरच आपला बंधारा आहे। बघू शकता आपण जाऊयात आता पाण्याकडे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतं ते कमेंट करून नक्की सांगत जा, कारण की त्याच्यामुळे आम्हाला इन्स्पिरेशन भेटते अजून व्हिडिओ तयार करण्याची। तर हे बघू शकतात हे आहे आपलं पाणी आणि आता हे आहे आपलं घर। तर बघू शकता हा आहे बंधारा, हे आहे आपलं रान आणि तिकडं आहे आपलं घर। तर बंधारा जवळच आहे आपल्या घरापासून, त्याच्यामुळे आपल्याला काय पाण्याची कमतरता भासत नाही। बघू शकता पाणी पण बरंच आहे आत्तापर्यंत। शकता इकडं खूप छान वातावरण झालेलं आहे आणि गावाकडचं वातावरण कधी पण खूपच छान असतं। दुपारी खूप ऊन असतं, पण आता ह्या टायमिंगला तर खूपच छान वातावरण झालेलं असतं। बघू शकता आता, आणि बघू शकता भैया चढलेला आहे तो वाळलेल्या झाडावर, त्याचं चालल्यात वेगळे स्टंट। आता बघू शकता हे दिसतंय का तुला काय मासं दिसत त्याच्यात? आता आपण चाललेलो आहेत घरी आणि इथं मम्मी तोडत आहे गायांसाठी कडवा, आणि आत्ताच पाणी चालू झालेलं आहे, लाईट आलेली, त्याच्यामुळं आपण जाऊन बघूयात आपल्या मोटरचं पाणी किती आहे। तिथं आहे समोर आपली पाईपलाईन आणि आत्ता मी दाखवलेल्या झाडांना आता द्यायचं आहे पाणी। तर आपण जाऊयात तर पाण्यापाशी आता।
तर तुम्ही बघू शकता आपल्या मोटर काय असं पाणी मारती या. खूप सारं पाणी येतं, हे सगळं विहिरीचं पाणी आहे आपल्या. तर इकडून आलेला आहे भैया. तर इथं मी चाललेले आहे पाण्यातून आणि इकडून आला भैया. त्याने आणले खोर आता दार मोडायसाठी, झाडांकडे आपल्याला पाणी लावायचं त्याच्यामुळे. तर बघू शकता आलेलं आहे झाडांपर्यंत पाणी. आणि आता भैया इथं झाडांच्या आळ्यांमध्ये पाणी लावतोय, कारण हे तर झालेलं लय गवत झालेलं, त्याच्यामुळे काय त्याच्याच बुडापर्यंत पाणी जातच नव्हतं. बघू शकता आता झाडांना आपण देतोय पाणी. आता इथं जरासं जास्त खोदायची गरज आहे भैयाला, तर आता त्याच्या बुडाला पण पाणी गेलं. तर इथं आपण आधी सारी केलेली, ज्याच्यामुळे उन्हाळ्यात पाणी द्यायला यावं. आता ह्या झाडाला पण पाणी गेलेलं आहे. तर आता राहिलेलं आहे आपले हे झाड, आणि ह्याला पण भैया आता पाणी देतोय. तर ह्या झाडाला पण गेलेलं आहे पाणी, आणि ह्याला काय पाणी जातच नव्हतं म्हणून आता आपण उकरून काढलेलं आहे. त्याच्यामुळे ते झाड काय फुटलं पण नाही आहे. आपण जाऊयात आता पुढच्या झाडांकडे. आणि आता आलेले आहे मी आपल्या आंब्यांच्या मोठ्या झाडांकडे. आणि बघू शकता तुम्ही किती मोठी झाड आहेत आपली ही आंब्यांची. इकडं अशी पुढं पण येतं, मी तुम्हाला दाखवते. काही झाडं छोटी आहेत, काही मोठी आहेत. तिकडची जी दोन दाखवली मी स्टार्टिंगला ती खूप मोठी आहेत, आणि ही पण खूप मोठी आहेत. आणि ह्या झाडाचे आंबे खूप मोठे असतात. ह्या झाडांना आंबे पण लागले होते मागल्या वर्षी, आणि ह्या झाडाला खूप आंबे लागलेले, आणि याचा आंबा पण खूप गोड आहे. ह्या झाडाला आधी पण लागलेले, म्हणजे ह्याला 2 वर्षापासून येतं आणि बाकीच्यांना 1 वर्षापासून येतं. आता ह्या वर्षी पण लागतील. भैया चाललेला आहे घरी, कारण की ह्या झाडांना, मोठ्या झाडांना काय पाणीच जात नाहीये, त्याच्यामुळे तो गेलाय पाईप आणायला. आणि चिखलातूनच चलत गेलाय, त्याच्यामुळे ते सगळे पायच आहेत म्हटले, तो किती खोलवर गेलं. तर आता मी चाललेली आहे आपली मोटर चालू करायला, तोवर भैया इकडे येईन. तर मी केलेली आहे आता मोटर चालू. जाऊयात आता भैयाकडे. तिकडं भैया आलेला आहे पाईप घेऊन. तर आता झालेली आहे मोटर चालू. त्या झाडांना खूप दिवस झाले पाणीच दिलं नव्हतं, म्हणजे इकडं जे पाणी येईन त्यानेच भिजत होते. आता आपण ह्याच्या बसली साफसफाई करू आणि मग त्याला पाणी देऊ. आपली मोटर काय एवढं पाणी मारत आहे, हा आपला बोर आहे. आणि बोरमध्ये छोटी मोटर आहे, जे की उन्हाळ्यात पण पाणी असतं तिला. तर आता भैया करतो साफसफाई त्याच्यात, आणि लय बरेच पाल आणि तीन पडून त्याच्यामुळं बरेच घाण झालेली आहे झाडांपाशी. बघू शकता आता सूर्य पण मावळलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये काही एवढंच. तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.